Okay, friends, today we discuss in the topic transition and inner transition elements. The next article, and that one is nothing but the periodic trend in transition element, that is the magnetic properties. Okay. After this magnetic property, we can discuss the next one, and that is nothing but the very important article. It is the color of transition elements. So you can say the transition elements can be forms the colored compounds. Okay. याच्या अगोदर आपण ऍक्च्युअली पिरियडिक ट्रेंड मध्ये नंबर फर्स्ट वन काय घेतलं होतं तर दॅट इज द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई. आठवतंय का बघा. नंबर नेक्स्ट वन त्याच्यानंतर आपण घेतलं होतं आयोनायझेशन एन्थाल्पी. लास्ट लेक्चरमध्ये आपण ते क्लिअर केलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर व्हॉट आर द इफ कॅन से व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ऍक्च्युअली हे आर्टिकल थोडंसं तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टीशी रिलेटेड फिजिक्समध्ये तर एकदम डीपमध्ये बरोबर आहे. आता आपल्याला एक माहिती आहे, व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द मॅग्नेटिझम ऑफ दॅट इलेमेंट या magnetic property of that element, the element can be having in our syllabus, that is the for chemistry, there are the three types. Number first one, the some ions can be shows the dimagnetic nature, while the some can be shows the paramagnetic nature, while the some can be shows the ferromagnetic nature. Okay, so what is the meaning of the dimagnetic? आता आपल्याला फिजिक्स मध्ये झालेलं आहे बाळांनो. समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक माहिती आहे की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द सबस्टन्स विच कॅन बी ऍक्ट्स इन अ डायमॅग्नेटिक नेचर ॲट दॅट टाइम देर आर द ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सगळे इलेक्ट्रॉन्स त्याचे कसे असतात पेअर्ड असतात, म्हणजे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तिथं नसतो बरोबर आहे. आणि अशा वेळेस मात्र तो सबस्टन्स आपल्याला कोणतं नेचर दाखवतो तर दॅट इज द डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक म्हणजे थोडक्यात काय तर व्हेन यू कॅन अप्लाय द मॅग्नेटिक फील्ड टू दॅट वन ॲट दॅट टाइम इट कॅन बी रिपेल्ड फ्रॉम दिस वन. आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे फिजिक्समध्ये कदाचित तुम्हाला तिथं हा एक शब्द आहे की दॅट वन इज नथिंग बट वीकली अट्रॅक्टेड. लक्ष देतंय का बघा बरोबर आहे. विच वन इज द वीकली अट्रॅक्टेड या व्हेन यू कॅन से द स्ट्रॉंगली रिपेल्ड असं पण आपण म्हणूया पाहिजे तर ॲट दॅट टाइम दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि मग रिपल्शन का होतं तर मॅग्नेटिझम पासून तर सगळेच इलेक्ट्रॉन्स कसे असतात पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. आणि जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील का नाही तर मग मात्र तिथं थोडंसं अट्रॅक्शन असतं. अँड ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड ॲज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे इफ देर इज द ॲटलिस्ट प्रेझेन्स ऑफ वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दॅट इज नथिंग बट इफ द गिव्हन आयन या यू कॅन से दॅट सबस्टन्स विच कॅन बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड बरोबर आहे. ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज द पॅरामॅग्नेटिक. म्हणजे एखादा सबस्टन्स आपल्याला पॅरामॅग्नेटिक नेचर कधी दाखवेल तर जर त्याच्याजवळ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे की दॅट वन इज नथिंग बट इन ॲटॉमिक स्टेट या इन आयोनिक स्टेट. लक्षात घ्या तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे. आणि ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपण ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लिअर केलेलं आहे बाळांनो. तरी परत एकदा थोडंसं लागेल त्यावेळेस रिपीट करूया. ओके, म्हणजे इथं जर अनपेअर्ड असेल तर आपल्याला पॅरामॅग्नेटिक. मग आपल्याला कधी कधी जरा थोडं जम्बलिंग होतं की पेअर्ड इलेक्ट्रॉन तर डायमॅग्नेटिक का पॅरामॅग्नेटिक, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक. एक शॉर्टकट लक्षात घ्या समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं पॅरामॅग्नेटिक म्हणजे पी घेतला आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे यू घेतला. म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि जनरली हे आपण बोलतो ना की आपल्या देशामध्ये एक स्टेट पण आहे अँड इट इज नथिंग बट द उत्तर प्रदेश. यू फॉर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, पी फॉर पॅरामॅग्नेटिक. एवढं एक लक्षात राहिलं की ॲट दॅट टाइम यू कॅन से हिअर द पॅरामॅग्नेटिक इज नथिंग बट हॅव्हिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन देअरफॉर डायमॅग्नेटिक हॅव्हिंग पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. याप्रमाणे पण तुम्ही शॉर्टकट तुमचा तुम्ही शोधू शकताय. लक्षात घ्या. ओके, आता फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय तर इट कॅन बी हॅव्हिंग द मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. लक्ष देते का बघा. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या थोडीशी जास्त आहे अँड इट इज स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय दॅट मॅग्नेटिक फील्ड. ओके, इट कॅन बी स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. ॲट द टाइम इट इज कॉल्ड ॲज द फेरोमॅग्नेटिक इन नेचर. आणि आपल्या सिलेबसला ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये व्हेन यू कॅन डिस्कस अबाउट द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. इन द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर नथिंग बट द आयन, देन यू कॅन से कोबाल्ट अँड देन नेक्स्ट वन इज द निकेल. म्हणजे द सबस्टन्सेस विच ॲक्वायर्स परमनंट मॅग्नेटिझम. लक्षात घ्या ज्यांना परमनंटली मॅग्नेटिझम आहे का नाही त्यांना म्हणायचं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. थोडक्यात काय तर त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळं दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड विच कॅन बी अक्वायर्स द परमनंट मॅग्नेटिझम. ॲट दॅट टाइम दॅट सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. अँड फॉर एक्झाम्पल इन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज दॅट इज द आयर्न, कोबाल्ट, निकेल लाईक दॅट वन. ओके,
आणि एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला, समजून चला. फॉर एक्झाम्पल तुम्ही कदाचित हे एक मेटल आला ऐकलंय का बघा, अँड दॅट वन इज नथिंग बट अल्निको. लिहिताना पण आपण असं लिहितो, जरा थोडं वेगळ्या पद्धतीनं लिहितो. अल्निको मध्ये काय, तर दॅट इज द अल्युमिनियम, निकेल अँड कोबाल्ट. ओके, अँड दॅट अल्निको विच कॅन बी यूज फॉर द प्रिपरेशन या फॉर्मेशन ऑफ अ परमनंट मॅग्नेट्स. म्हणजे समजून चला, फॉर एक्झाम्पल आता इथं कोबाल्ट पण आहे, निकेल पण आहे. आपले डोअर्स असतात का नाही का, आपण डोअरला समजून चला पाठीमागे जर का एकदम असं चिकवण्यासाठी मॅग्नेट्स लावतो, बरोबर आहे. किंवा आपले छोटे छोटे समजून चला फर्निचर बनवलं तर त्यामध्ये मॅग्नेट्स वापरतात बघा, परमनंट मॅग्नेट्स. त्या परमनंट मॅग्नेट्स बनवण्यासाठी जे मेटल अलॉय वापरलं जातं ते काय, तर अल्निको, ज्याच्यामध्ये कोण आहे, निकेल पण आहे आणि कोबाल्ट पण आहे. बाकीचे पण एलिमेंट्स आहेत. पण इफ यू कॅन कन्सिडर दीज एलिमेंट विच कॅन बी अक्वायर द परमनंट मॅग्नेटिझम ॲट द टाइम दॅट आर कॉल्ड ॲज द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ओके, आता हे झाले त्याचे टाइप्स आणि त्याची ही झाली कन्सेप्ट, लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, तर व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक प्रॉपर्टी या मॅग्नेटिझम ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह ॲटम ऑर आयन. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला याचं मॅग्नेटिझम कॅल्क्युलेट करायचं आहे. मॅग्नेटिझम कॅल्क्युलेट करायला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आलं पाहिजे, तर दॅट वन इज नथिंग बट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट ॲटम ऑर दॅट आयन. हा एक पहिला पॉईंट. ओके, अँड दॅट मॅग्नेटिक प्रॉपर्टी विच कॅन बी ऑल्सो डिपेंड्स ऑन देर आर द टू फोर्सेस अँड दॅट वन इज नथिंग बट द स्पिन अँग्युलर मोमेंटम. म्हणजे इफ यू कॅन कन्सिडर द इलेक्ट्रॉन्स विच कॅन बी हॅव्हिंग, यू कॅन से हिअर द अनपेड या पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, at that time it can be having the spin angular momentum. म्हणजे जसं आपण स्पिन क्वांटम नंबर म्हणतो का नाही, प्लस हाफ मायनस हाफ, आठवतोय का बघा. आपण जर का अपवर्ड डिरेक्शन असेल तर प्लस हाफ घेतो त्याची स्पिन, मायनस हाफ कधी घेतो डाऊनवर्ड असेल तर ते स्पिन अँग्युलर मोमेंटम. आणि दुसरं जे का नाही, दॅट वन इज नथिंग बट द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ओके, म्हणजे या दोन मोमेंटमवर आपल्याला काय, तर दॅट वन इज नथिंग बट वेन कॅन कन्सिडर हिअर दॅट इज द पॅरामॅग्नेटिक या मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स कॅन बी डिपेंड्स. आता स्पिन अँग्युलर मोमेंटम, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जरा थोडंसं आठवत असेल तर क्लिअर करा. 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला 4 क्वांटम नंबर झालेत. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमुथल क्वांटम नंबर, आठवतोय का बघा. मॅग्नेटिक क्वांटम नंबर दॅट इज ऑर्बिटल क्वांटम नंबर, बरोबर आहे. आणि लास्ट वन स्पिन क्वांटम नंबर. म्हणजे ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर आपण जे घेतो का, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, सॉरी मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर घेतो का नाही, त्याच्यावर आपल्याला हे दोन डिपेंड्स आहेत. दॅट इज द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, लक्षात येतंय का बघा. अँड दॅट ट्रान्झिशन सिरीज इज नथिंग बट अ 3D ट्रान्झिशन सिरीज. In this topic, we can discuss only 3D transition series, not 4D, 5D. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, तर इन 3D ट्रान्झिशन सिरीज व्हेन यू कॅन कन्सिडर द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इट कॅनॉट बी कन्सिडर्ड. 3D ट्रान्झिशन सिरीजमध्ये हे अँग्युलर मोमेंटम आपण काय करत नाही, कन्सिडर करत नाही. म्हणून आपण फक्त एकच अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करतोय, अँड दॅट वन इज नथिंग बट फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह ॲटम ऑर आयन यू कॅन कन्सिडर द स्पिन अँग्युलर मोमेंटम अँड दॅट वन इज कॉल्ड ॲज स्पिन ऑर्बिटल फॉर्म्युला. लक्षात येतंय का बघा, सॉरी द स्पिन अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, स्पिन अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला. आणि त्या फॉर्म्युलाने आपल्याला काय करायचं, त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करताना काय फॉर्म्युला आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द म्यू इफेक्टिव्ह. लक्षात घ्या, इट इज नथिंग बट द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ दॅट वन इज इक्वल टू अंडर रूट, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, n इंटू n+2 आणि त्याचं युनिट आहे बाळांनो बोहर मॅग्नेटॉन. लक्षात आलं. आता इथं बोहर मॅग्नेटॉन हे मॅग्नेटिझमचं युनिट आहे, हे माहिती आहे तुम्हाला. म्यू इफेक्टिव्ह त्याची मॅग्नेटिक व्हॅल्यू येणार आहे. आता n, व्हॉट इज द n? n इज इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. हे आपल्याला समजलं की काम फिनिश. लक्षात घ्या, म्हणजे इथं आपल्याला स्पिन अँग्युलर मोमेंटम, स्पिन ओनली फॉर्म्युला आहे, ओनली स्पिन अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला आहे. आणि जर तुम्ही 4D 5D ला गेला ना,
तर मग मात्र फॉर्म्युला थोडासा क्लिष्ट होतो. त्याच्यामध्ये मग इथं तुमचं ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम पण कन्सिडर केलं जातं. आपल्याला 4D 5D ला जायचं नाही, आपण फक्त 3D ला जातोय, म्हणून आपण हा काय घेतला तर एकच फॉर्म्युला घेतला. ओके, आता या फॉर्म्युलामध्ये n इज इक्वल टू काय घेतलं आपण, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर या फॉर्म्युल्यानं आपल्याला त्याचं मॅग्नेटिझम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो सी फर्स्ट वन वेन कॅन कन्सिडर हियर this one, it is the formula for the calculation. It is the mu effective is equal to under root n into n plus 2 आणि युनिट त्याचं आपण काय घेतलं, बोर मॅग्नेटॉन. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येतंय का बघा तुमच्या. ठीक आहे, आता समजून चला फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं म्हटलं की यू हॅव गिव्हन द सबस्टन्स अँड इट इज नथिंग बट द झिंक क्लोराइड. तुम्हाला हा मी सबस्टन्स दिलाय ज्याच्यामध्ये आयन्स कोण आहे तर दॅट इज द Zn2+ आयन. ओके, मग इथं इज इट द पॅरामॅग्नेटिक या डायमॅग्नेटिक, आपल्याला ह्या दोन वरच घ्यायचं किंवा त्याची आपल्याला मॅग्नेटिक व्हॅल्यू काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. मग आपल्याला पहिल्यांदा काय आलं पाहिजे तर दॅट वन इज नथिंग बट द झिंक कॅन बी हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 30. बरोबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आता डायरेक्ट लिहितो, आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड अँड इट इज नथिंग बट द 4s2 3d10. आठवतंय का बघा. बरोबर, आता याच्यामध्ये फक्त जर मी झिंक मेटल घेतला, लक्षात घ्या, तरी देखील ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. व्हेन यू कॅन कन्सिडर द 4s2 बोथ आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. 3d10 डी मध्ये आपल्याला माहिती आहे 5 ऑर्बिटल्स आहेत आणि 3d10 आहे, तर याची कंडिशन बाळांनो हे असे पहिल्यांदा अनपेअर्ड आणि नंतर हे असे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 3d10. म्हणजे these two orbitals are completely fulfilled orbitals. आणि असं जर असेल तर नो एनी वन इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन झिंक मेटल. मी झिंक मेटल बद्दल बोलतोय, बरोबर आहे. म्हणजे जर त्याच्याकडे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही तर मग मात्र त्याला तुम्ही काय म्हणणार तर इट इज कॉल्ड ॲज या इट इज इन अ डायमॅग्नेटिक नेचर. म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स ॲट द टाइम इट इज द डायमॅग्नेटिक इन नेचर. पटलं. आता जर मी Zn2+ घेतलं, लक्षात घ्या, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द झिंक सल्फेट, झिंक क्लोराइड, झिंक नायट्रेट लाईक दॅट वन इन विच झिंक कॅन बी कॅरी द 2+. आता 2+ म्हटलं की काय होणार, ह्या 4s मधले आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जाणार ना, बरोबर आहे. राहिलं काय 3d10. आता समजा हे 4s2 घेतले, इथं 3d10 जरी राहिलं तरी ऑल इलेक्ट्रॉन्स आर paired electrons. That one is nothing but in this one Zn2+ ion it is also diamagnetic in nature. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी कधी आहे तर इफ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स ॲट दॅट टाइम इट कॅन बी शोज द डायमॅग्नेटिक नेचर. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला. आता नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर अनादर कंपाऊंड. जरा लक्षात येतंय का बघा. समजून चला मी तुम्हाला फक्त स्कॅन्डियम दिला, फक्त स्कॅन्डियम अँड दॅट वन नथिंग बट द 21 ॲटॉमिक नंबर 21 आपला झालेला, बरोबर आहे. मग स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तर आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड 4s2 आणि 3d1 आहे. आठवलं. आता जरा क्लिअर करा, 4s2 बोथ इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, 3d1 and that one is nothing but in d orbital there is the only one unpaired electron. म्हणजे इथं जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, लक्षात घ्या बाळांनो, तर मग मात्र तुम्हाला स्कॅन्डियम मेटल विच कॅन बी शोज मॅग्नेटिझम अँड दॅट वन इज नथिंग बट द पॅरामॅग्नेटिक इन नेचर. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर. आता कळलं. मग आता याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी किती आहे तर आपल्याला यांची व्हॅल्यू घालायची. आता इथं बघा यांची व्हॅल्यू किती येणार आहे तर इट इज नथिंग बट द अंडर रूट n इज इक्वल टू 1 आहे आणि परत काय आलं 1+2 अँड दॅट इज द युनिट इज नथिंग बट द बोहर मॅग्नेटॉन. म्हणजेच इथं किती आलं 1+2 दॅट इज द 3 into 1 म्हणजेच किती आलं √3 आलं. बरोबर आहे माझं. लक्षात येतंय का बघा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फक्त किती आहे तर 1 आहे. लक्षात घ्या. म्हणजे जर इथं √3 आलं तर √3 म्हटलं की आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू किती येते तर इट इज नथिंग बट द 1.73. √3 ची व्हॅल्यू तुम्हाला बाळांनो पाठ आहे. बरोबर आहे माझं. 1.73 इट इज नथिंग बट द मॅग्नेटिक प्रॉपर्टी इट इज द 1.73 बोहर मॅग्नेटॉन. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण इथं या बाजूला एक असा चार्ट तयार करूया. लक्षात येतंय का बघा. व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अँड दॅट वन इज नथिंग बट द म्यू इफेक्टिव्ह व्हॅल्यू इन बोहर मॅग्नेटॉन. Number of unpaired electron is 1. At that time the Bohr magneton property
1.73. हे आपल्या लक्षात आलं तर कळलं. आता याच्या ऐवजी बघा लक्षात घ्या, समजून चाला. मी जर तुम्हाला असं म्हटलं व्हॉट इज द प्रॉपर्टी या यू कॅन से द मॅग्नेटिक व्हॅल्यू ओके इन बोर मॅग्नेटम फॉर स्कॅन्डियम 3+ असं जर घेतलं. आता स्कॅन्डियम 3+ म्हटलं की काय आलं, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं की सगळं येते. खरं सांगतो काही अवघड नाहीये. 4s2 3d1 आहे. आता स्कॅन्डियम 3+ आहे म्हणजे काय होणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन जाणार आणि हा पण जाणार आहे. म्हणजे जर आपण हे तीनही इलेक्ट्रॉन गेले तर राहिलं काय, argon completely fulfilled, and at that time you can say all electrons are paired electrons. That one is nothing but the scandium 3+. It is the diamagnetic in nature. पटलं, कारण का त्याच्याकडे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये. लक्षात घ्या. आणखीन एक एक्झाम्पल घेतो, जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन थिंक अबाउट द कॉपर मेटल. बघा लक्षात घ्या, Cu कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 29 आहे. आपण 3D ट्रान्झिशन सिरीज घ्यायची बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तर इट इज द आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. आठवत असेल तर बघा कॉपरला आपण घेतलाय अनोमॅलस, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 आणि इकडे किती येणार आहे 3d10. म्हणजे कॉपरमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आला 1. जर n इज इक्वल टू 1 आहे तर त्याची बोर मॅग्नेटिक व्हॅल्यू किती आली, दॅट इज द बोर मॅग्नेटॉन व्हॅल्यू 1.73. लक्षात घ्या. म्हणजे मॅग्नेटिक व्हॅल्यू 1.73 बोर मॅग्नेटॉन कधी जर 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर. पहिला पॉइंट क्लिअर. आता नंबर नेक्स्ट व्यवस्थित बघा. जर मी कॉपर +1 आयन घेतला +1 तर काय होणार आहे, हा इथला एक आहे तो निघून जाणार. राहिलं काय 3d10. थोडक्यात काय, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. दॅट वन इज नथिंग बट व्हॉट आय से कॉपर +1 इट इज कॉल्ड द क्युप्रस आयन. इट इज द डायमॅग्नेटिक इन नेचर. म्हणजे कॉपर हा पॅरामॅग्नेटिक आला मेटल, पण क्युप्रस आयन कसा आला डायमॅग्नेटिक इन नेचर. कळतंय का बघा. समजून चाला, मी जर का Cu2+ आयन घेतला Cu2+ तर मात्र याच्यामधला पण एक इलेक्ट्रॉन जाईल आणि इथं काय राहील 3d9 राहील. कारण Cu2+ म्हटलं की 4s1 गेला आणि इथला एक गेला बरोबर आहे. 3d9 राहिलं. जर 3d9 राहिलं तर एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे धिस वन इट इज द पॅरामॅग्नेटिक इन नेचर. इफ इट कॅन बी हॅव्हिंग द वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन द व्हॅल्यू फॉर धिस वन इट इज द 1.73 बोर मॅग्नेटॉन. याप्रमाणे आपल्याला बाळांनो जमलं पाहिजे. लक्षात येतंय का बघा. ओके. आता समजून चला फॉर एक्झाम्पल आपण आता असं केलं, जरा थोडंसं लक्षात घ्या. जर n इज इक्वल टू 2 घेतलं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2 घेतले, आपण नंतर एक्झाम्पल घेऊ जसं येईल तसं. म्हणजे इथं व्हॅल्यू काय येईल 2 × 2 + 2 म्हणजेच काय आलं 4 × 2 म्हणजेच √8 आलं बरोबर आहे. आता √8 आलं तर आपल्याला माहिती आहे इट इज नथिंग बट द 2√2 बरोबर माझं. आणि 2√2 म्हणजेच काय तर 2 × 1.41 कारण का √2 ची व्हॅल्यू 1.41 आहे बरोबर. म्हणजेच इथं किती आलं तर इट इज नथिंग बट द 2.82. इट इज द म्यू इफेक्टिव्ह व्हॅल्यू फॉर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 2. म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 2 असतील तर याची व्हॅल्यू किती येते तर 2.82 या यू कॅन से 2.84 ऑल्सो. जर इथं 1.42 घेतलं तर लक्षात घ्या. म्हणजे काही वेळा इथं 42 असेल तर इथं किती येणार आहे 84. तसं काय प्रॉब्लेम नाही काय. ओके. म्हणजे इथं आलं 2.84. याप्रमाणे समजून चला फॉर एक्झाम्पल आपण n इज इक्वल टू 3 घेतलं. लक्षात येतंय का बघा. 3 × 3 + 2 म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 3 आहेत बरोबर. असं जर असेल तर काय आलं 3 × 2 = 5 आणि हे 3 15 झालं. √15. आता हे √16 असतं तर 4 आलं असतं. म्हणजे 4च्या जवळ आहे. याची व्हॅल्यू किती येते तर ऍक्च्युअली इट इज नथिंग बट द 3.92. या 3.90 बोहर मॅग्नेटॉन म्यू इफेक्टिव्ह व्हॅल्यू. म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर 3 असतील तर त्याची व्हॅल्यू किती आहे तर 3.92. लक्षात आलं. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द n इज इक्वल टू 4 तर मग काय येणार 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर 4 × 4 + 2 6 × 4 म्हणजेच किती आलं √24. √25 असतं तर 5 आलं असतं. लक्षात घ्या. म्हणजे हे 5च्या जवळ आहे. याची व्हॅल्यू जर तुम्ही काढली तर इट इज ॲट अबाउट द 4.96 का काहीतरी आहे त्याची व्हॅल्यू. लक्षात घ्या. त्याप्रमाणे म्हणजे थोडे आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत का नाही त्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायचे आहेत. काय त्याच्यामध्ये जास्त आपल्याला विचार करायची गरज नाहीये. ओके. म्हणजे समजून चला इथं आपल्याला 3.87 दिले. सॉरी जर का 3 असतील तर 3.87 आहे. 4 जर असतील
तर किती दिलं, तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 4, तर 4.90 दिलेले आहे. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 5 असतील तर मग मात्र व्हॅल्यू किती येते आपली, तर इट इज नथिंग बट द 5.92. ओके, थोडक्यात एक लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला ही व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येते. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जेवढे आहेत का नाही त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जायचं आहे, एवढं डोक्यात घ्या. बघा 1 ला 1.73 आणि हे पाठ होऊन जातं. 2 ला 2.84, 3 ला 3.87, 4 ला 4.90, 5 ला 5.92. हे एकदा पाठ असेल ना तर आपल्याला खूप सोपं कुठं जातं, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्ही व्हॅलन्स बॉन्ड थेरी शिकता, तिथं तुम्ही हायब्रिडायझेशन शिकलेलं आहे आणि तिथं सुद्धा तुम्ही त्या कॉम्प्लेक्सची मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन केलेली आहे. लक्षात येते का बघा. आता फॉर एक्झाम्पल समजून चला, एखादा मी तुम्हाला एकदा सबस्टन्स दिला, व्हेन यू कॅन कन्सिडर द मॅंगनीज. ओके, आता मॅंगनीज हा जर का मी ॲटम घेतला तर ॲटॉमिक नंबर किती आहे, 25 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, तर आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड 4s2 आणि 3d5. आठवतंय का बघा, हा 18 + 2 20 आणि हा 25 झाला, बरोबर आहे. दॅट इज द ऑल इलेक्ट्रॉन्स आर इन 3d ऑर्बिटल. आता मी डायग्राम काढत नाही, लक्षात आलं पाहिजे. 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. अगदी वाटलं तर हे बघा, हे आपण इथं 2 घेतले, दोन्ही पेअर्ड आले आणि 3d5 ला आपल्याला माहिती आहे ना, डी मध्ये 5 ऑर्बिटल्स, 1 2 3 4 आणि 5. देर आर द 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. लक्षात घ्या. आणि जर 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याची मॅग्नेटिक व्हॅल्यू किती येणार आहे, इट इज नथिंग बट द 5.2. पटतंय. कदाचित तुम्हाला एखाद्या मार्काला एमसीक्यू किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये एखादा प्रश्न असा येईल की द मॅंगनीज दॅट इज द Mn इन इट्स डायव्हॅलंट नेचर, व्हॉट इज द मॅग्नेटिक व्हॅल्यू फॉर दॅट वन इन बोर मॅग्नेटॉन. म्हणजे इन इट्स डायव्हॅलंट नेचर असं म्हटलं, लक्षात घ्या. आता डायव्हॅलंट नेचर म्हणजे काय, तर जो मॅंगनीज आहे त्या मॅंगनीजवर किती येणार, तर 2+ येणार आहे. आता मॅंगनीजवर 2+ म्हणजे काय होणार मला सांगा, फक्त हे 4s2 आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार. राहिलं काय रे बाळांनो परत एकदा, तर दॅट इज नथिंग बट द 3d5. पटतंय का बघा. मग 3d5 आलं की परत त्याची व्हॅल्यू किती आली, तर 5.92. याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. समजून चला, मी जर तुम्हाला हे दिलं, इन मॅंगनीज डायऑक्साइड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टी, या यू कॅन से द मॅग्नेटिझम इन बोर मॅग्नेट ऑफ दॅट मॅंगनीज. तर याच्यामध्ये जर मॅंगनीज घेतला तर तो किती आहे, तर 4+ आहे. मग मॅंगनीज 4+ कसा होईल, तर हे आउटर मोस्ट 2 जातील आणि याच्यातले 2 जातील, म्हणजे राहिले किती, तर 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आले. मग n = 3 घ्या आणि आपली व्हॅल्यू किती येणार आहे, 3.87. म्हणजे तुम्हाला याप्रमाणे त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करता येईल. आलं लक्षात. मग तसंच जर तुम्ही आता इथं Fe ला गेला, लक्षात घ्या, कोबाल्टला, निकेलला, यांच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम काय, तर दॅट वन इज नथिंग बट इट कॅन बी हॅव्हिंग द मोर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 3. लक्षात घ्या. हे पण मॅग्नीज पण आपल्याला थोडंसं दाखवतं फेरोमॅग्नेटिक नेचर. ओके, म्हणजे आपल्याकडे हे दिलेत आयर्न, कोबाल्ट अँड निकेल, दॅट आर कॅन बी शोज द फेरोमॅग्नेटिक नेचर बिकॉज दे कॅन बी हॅव्हिंग परमनंट मॅग्नेटिझम. ओके, म्हणजे ही आपण घेतलं मॅग्नेटिक प्रॉपर्टी. इथपर्यंत आयडिया क्लिअर. हे एक छोटंसं आर्टिकल आपलं क्लिअर केलं. परत एकदा सांगतोय बाळांनो, हा स्पिन ओनली फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला व्यवस्थित करून ठेवा. म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू √n × n + 2. n इज नथिंग बट द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. लक्षात येतंय का बघा. ओके, म्हणजे याप्रमाणे आपलं एक छोटंसं आर्टिकल इथं झालं. आता नेक्स्ट टाइमला आपण काय करूया, तर दॅट वन नथिंग बट द कलर ऑफ ट्रान्झिशन. या ट्रान्झिशन एलिमेंट कॅन बी फ्रॉम द कलर्ड कंपाऊंड्स. ओके, थँक्यू व्हेरी मच.